नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेद अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत आहे. या लेक्चर मध्ये आपण स्टार्ट करत आहे रिडक्शन फॉर्म्युले. सो रिडक्शन फॉर्म्युला ना एक सिंपल टाइपचं शॉर्टकट आहे टू सॉल्व ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स चे इंटिग्रेशन. सो आपल्याला स्पेशली इंटिग्रेशन करायचे आहे, तर शॉर्टकट्स कसे यूज करणार आपण ते रिडक्शन फॉर्म्युला मध्ये आपल्याला बघायला मिळणार. सो आपण स्टार्ट करूया रिडक्शन फॉर्म्युला फॉर सिंगल टर्म साइन आणि कॉस. त्यासाठी सगळ्यात पहिले जे इंटिग्रेशनचे लिमिट्स असले पाहिजे ते असले पाहिजे 0 टू पाय. सो जर 0 टू पाय बाय 2 लिमिट्स असतील इंटिग्रेशनचे, तरच आपण रिडक्शन फॉर्म्युला जो इथे यूज केलाय तो आपण वापरू शकतो, राईट. सो हाऊ टू यूज रिडक्शन फॉर्म्युला फॉर साइन और कॉस. सो साइन असो किंवा कॉस असो त्यांनी फरक नाही पडणार, आपल्याला फरक पडतोय डिग्री. सो स्टार्ट करण्यासाठी जी काही डिग्री असणार आहे एन ती खाली लिहायची, त्याला एक नी कमी करायचं. एन चं n-1 झालं म्हणजे काय झालं, एक नी कमी झालं. याला परत अजून एक नी कमी करायचं, अजून एक नी कमी करायचं, अजून एक नी कमी करायचं. झिगझॅग मध्ये तुम्हाला एक नी कमी करत जायचंय, कमी करत जायचंय जोपर्यंत आन्सर संपत नाही. आणि सेम इथे साइन असो किंवा कॉस असो करायचं तेच. काय करायचं आपल्याला, खाली लिहायचं, कमी करायचं, कमी करायचं, कमी करायचं, कमी करायचं, कमी करायचं. सो सिंगल टर्म मध्ये साइन असो किंवा कॉस असो त्यांनी फरक पडणार नाही. आपल्याला फरक पडणार आहे की डिग्री इव्हन आहे का ऑड आहे. सो जर का डिग्री ऑड असेल तर सगळ्यात शेवटी आन्सरला तुम्हाला लिहायचंय 1, आणि जर का डिग्री इव्हन असेल तर सगळ्यात शेवटी तुम्हाला आठवणीने लिहायचंय पाय बाय 2. सो हा आहे स्टँडर्ड फॉर्म्युला. फॉर्म्युला बघून पटकन गोष्टी कळत नाहीत, ऍक्च्युअल कसा यूज करायचा ते आपण बघूया इथे. सो सगळ्यात पहिले डिग्री चेक करा. डिग्री आहे 0 टू पाय बाय 2. डिग्री सॅटिस्फाय होते, लिमिट सॅटिस्फाय होतात. डिग्री काय आहे 5. सो हाऊ टू स्टार्ट विथ द रिडक्शन फॉर्म्युला. हा 5 खाली लिहिला. आता झिगझॅग मध्ये एक एक कमी करत चाललो. 5 चा होईल 4, 3, 2. आता मी इथे 1 आणि 0 तर लिहू शकत नाही, मग आन्सर चुकतंय आपलं. म्हणून जेव्हा 2 येईल तेव्हा तुम्हाला 1 असा लिहायचा आहे आणि आन्सर इथे संपवायचा. सो जी काय डिग्री आहे खाली लिहा, कमी 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 करत जा. ऑड असेल तर शेवटी काय लिहायचंय तुम्हाला 1, 0 नाही आलं पाहिजे. आता इथे डिग्री काय आहे 8. मी साइन कॉस कडे बघतच नाही, साइन असो किंवा कॉस असो आन्सर सेम राहणार. फरक पडतोय डिग्री. 8, 8 च 7, 6, 5, 4, 3, 2, 1 आणि इव्हन असल्यामुळे पाय बाय 2. 8 हा नंबर इव्हन असल्यामुळे शेवटी काय लावलंय आपण त्याला पाय बाय 2. सो अशा प्रकारे रिडक्शन फॉर्म्युलाचा हा फॉर्म्युला दिसतो इथे, तो मी यूज केला. ओके. सो जर का लिमिट्स पाय बाय 2 असतील तरच आपण हा फॉर्म्युला यूज करू शकतो. काय होईल जर का लिमिट्स पाय असेल किंवा 0 टू 2 पाय असेल. हे बघा, सगळ्यात पहिले 0 टू पाय असेल तर तुम्हाला एक समजून घ्यायचा प्रयत्न करा. हा 0 आहे आणि पाय म्हणजे 180 डिग्री. पाय म्हणजे किती 180 डिग्री. आणि आपल्याला लिमिट्स काय पाहिजे पाय बाय 2 म्हणजे किती डिग्री 90 डिग्री. मला जर 0 ते 90 हवा असेल आणि 180 पर्यंत कंपल्सरी लिमिट्स असतील तर असे किती मिळाले मला पट्टे, 2 पट्टे मिळाले, राईट. असे किती सेक्शन्स मिळाले मला 2 सेक्शन्स मिळाले. म्हणून जेव्हा पण लिमिट 0 टू पाय येईल तुम्हाला लावायचा आहे 2 आणि लिमिट्स होऊन जातील त्याचे 0 टू पाय बाय 2. लिमिट्स होऊन जातील त्याचे 0 टू पाय बाय 2. म्हणजे सिंपल आहे, जेव्हा पण 0 टू पाय दिसेल तेव्हा तुम्हाला बाहेर काय लिहायचं आहे फक्त 2 लिहायचा आहे आणि हा फॉर्म्युला परत यूज करून टाकायचा. जो ओरिजिनल फॉर्म्युला आहे तो इथे यूज करून टाकायचा. कुठला 0 टू पाय बाय 2 चा. पण हे फक्त साइन साठी लागू आहे. कोणासाठी लागू आहे फक्त साइन साठी. कॉस जर आला 0 टू पाय मध्ये तर 2 लावणं योग्य आहे, 2 लावणं योग्य आहे. पण कधी जर का एन इव्हन असेल तरच. जर का एन इव्हन असेल तर म्हणजे ही डिग्री 2, 4, 6, 8, 10 इव्हन असेल तरच तुम्ही 2 लावून आपला स्टँडर्ड फॉर्म्युला यूज करू शकता. जर चुकून पण याची डिग्री ऑड असेल 0 टू पाय लिमिट्स आहे आणि डिग्री काय आहे ऑड, तर आन्सर डायरेक्टली येणार आहे 0. आन्सर डायरेक्टली येणार आहे 0. ओके. सो तुम्हाला डोकंच लावायचं नाहीये. जर लिमिट 0 टू पाय आहे आणि डिग्री कॉस्टची ऑड आहे, कोणाची कॉस्टची,
सो एक स्टँडर्ड स्टेटमेंट फ्रेम करतो. कॉस्टचं 0 to पाय सोबत वाकडं आहे. कॉस्टचं 0 to पाय सोबत वाकडं आहे. वाकडं आहे असं एक स्टेटमेंट लक्षात आल्यावर तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय की डिग्री ऑड असेल तर आन्सर 0. डिग्री ऑड असेल तर आन्सर 0 आणि डिग्री इव्हन असेल तर 2 लावा आणि आपला स्टँडर्ड फॉर्म्युला जो काही इथे असेल तो यूज करा. राईट. सो दिस इज हाऊ द फॉर्म्युला इज मेड फॉर कॉस 0 to पाय. साईनला कंपल्सरी 2 लावून स्टँडर्ड लावायचाच आहे. सो इव्हन असो किंवा ऑड असो. काय होईल जर का लिमिट 0 to 2 पाय असते. 0 to 2 पायला तुम्हाला लावायचंय 4. सो लक्षात ठेवण्याचं काम एकदम थोडं आहे. 0 to पायला 2 लावा, 0 to 2 पायला 4 आणि बाकी 0 to पाय बाय 2 जे काय तुमचा फॉर्म्युला आहे तो यूज करा. जो काय तुमचा फॉर्म्युला आहे तो यूज करा. बट 0 to 2 पायचं साईनशी पण वाकडे आणि कॉस्टशी पण वाकडे. वाकडे म्हणल्यावर काय करणार आपण? ऑड असेल तर आन्सर 0. मग हा फॉर्म्युला कधी लागू पडेल? फक्त आणि फक्त इव्हन असेल तरच. सो एन जर का इव्हन असेल तरच हा फॉर्म्युला लागू पडणार आहे. जर का एन ऑड असेल तर आन्सर किती येईल? 0. दिस रूल इज व्हॅलिड फॉर साइन ऍज वेल एज फॉर कॉस इन लिमिट्स 0 to 2 पाय. सो इथे पण मी 4 लावू शकतो. 4 लावू शकतो पण कधी? जर का एन इव्हन असेल तरच. जर का चुकून पण एन ऑड आला तर आन्सर येणार आहे तुमचं 0. सो लक्षात काय ठेवायचं आहे? व्हॉट इज माय बोल्ड स्टेटमेंट टू रिमेंबर हिअर? 0 to पायचं कॉस्टशी वाकडे ऑड चालत नाही आणि 0 to 2 पायचं साईनशी पण वाकडे कॉस्टशी पण वाकडे ऑड चालत नाही. सो अशा प्रकारे हे रिडक्शन फॉर्म्युलेज तुम्हाला लक्षात ठेवायचे. हे सगळे फॉर्म्युले कोणासाठी होते? हे सगळे फॉर्म्युलेज आहेत सिंगल टर्म साठी. सिंगल साइन आणि कॉस्टच्या टर्म साठी हे सगळे फॉर्म्युले आहेत. राईट. लिहून घ्या. सो आता आपण स्टार्ट करूया डबल टर्म्स. साइन कॉस एकत्र हे सगळे फॉर्म्युलेज आहेत डबल टर्म्स जे आता मी स्टार्ट करणार आहे. राईट. सो बघा साइन आणि कॉस आहे दोघंही एकत्र आहेत डिग्रीज आहे. आता तुम्हाला काय करायचंय? सगळ्यात पहिले एक लाईन करायची डिवाइडची. नंबर ऍड करा. 5 आणि 6 5 + 6 11. आता खालच्या खाली 2 नी कमी करत जा. 2 नी. सो 11चा किती होईल? 9 7 5 3 1. जोपर्यंत संपत नाही नंबर लाईन तोपर्यंत कमी करत राहायचं. ही झाली स्टेप नंबर 1. स्टेप नंबर 2 वरचा नंबर पहिला 1 नी कमी करून लिहा. कितीनी कमी करून लिहायचा? 1 नी. आणि तो परत 2 नी कमी करायला स्टार्ट करायचा. सो 4चा किती होईल? 2. 2चा 0 होऊ शकतो म्हणून आपण लिहायचं नाही. इथे आपलं पहिलं वालं संपलं. सो स्टेप नंबर 1 स्टेप नंबर 2 स्टेप नंबर 3 सेम दुसऱ्या नंबर सोबत करा. 6चा किती होईल? 5. 1 नी कमी करायचा आणि मग परत 2 नी कमी करायचं. सो अशा प्रकारे डबल टर्मचे क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. ऍड करा, खाली लिहा, 2 नी कमी करा, 1 नी कमी करा, 2 नी कमी करा, 1 नी कमी करा, 2 नी कमी करा. 3 स्टेप्स सोल्युशन संपलं. सेम इथे इथे किती होईल? 7 आणि 5 12 10 8 6 4 2 0 नाही करू शकत. 7चं 6 4 2 5चं 4 2. 3 स्टेप सोल्युशन सेम. 6 आणि 4 6 आणि 4 10 8 6 4 2. 6चं 1 नी कमी 5 3 1. 4चं 1 नी कमी 3 1. आणि जर दोन्ही नंबर इव्हन असतील तरच तुम्हाला अधिकार आहे शेवटी पाय बाय 2 लिहायचं. सो शेवटी पाय बाय 2 कधी येणार आहे? जर का दोन्ही नंबर इव्हन असतील तर. एक जरी ऑड असेल तरी पाय बाय 2 लिहायचा नाही. सो दिस इज हाऊ टू सॉल्व्ह डबल टर्म क्वेश्चन. राईट. आता हे तर कधी व्हॅलिड आहे? जर का लिमिट्स आहेत 0 to पाय बाय 2. काय होईल जर का लिमिट्स असतील 0 to पाय? सो मग परत तेच आपलं स्टेटमेंट काय होतं?
झिरो टू पायचं कॉसची वाकडं आहे आणि 0 to 2 पायचं साईन आणि कॉसची वाकडं. सो 0 to 5 कोणाशी वाकडं आहे? कॉसची. मग साईनची डिग्रीनी मला काय करायचं? आपल्याला फरक पडणार आहे फक्त कॉसच्या डिग्रीने. म्हणून टू का लावला? 0 to 5 2 लावतो आणि 0 to 2 आपण 4 लावतो. 0 to 5 2 लावलं आणि उत्तर लिहिलं 0 to 2. 0 to काय लिहू शकतो आपण? 2 times 0 to 2. साइन एन थिटा कॉस एम थिटा डी थिटा. पण हे कधी शक्य आहे? हे कधी व्हॅलिड आहे? जर का तुमच्या कॉसची डिग्री इव्हन पाहिजे. साइनला मला फरक पडत नाही. कॉसची डिग्री एम आहे. सो इथे कंपल्सरी आपला जो एम आहे तो इव्हन पाहिजे. आणि चुकून जरी एम ऑड आला तर आन्सर काय येणार आहे? 0. कारण आपलं कॉसची वाकडं आहे. राईट. सो दिस इज द सोल्युशन फॉर 0 to 5. 0 to 2 ला आपण किती लिहायचं असतं? आपण लिहायचं असतं 4. 0 to 2 साइन एन थिटा कॉस एम थिटा डी थिटा. बट हे कधी शक्य आहे? जर का 0 to 2 साइन आणि कॉसची वाकडं आहे ना, मग आपल्याला कंपल्सरी एम पण एन पण इव्हन पाहिजे आणि एम पण इव्हन पाहिजे. एक जरी किडका निघाला, स्टेटमेंट काय आहे? एक जरी किडका निघाला तरी आन्सर 0. त्यामुळे हे कधी शक्य आहे? एम अँड एन आर इव्हन. दोघहीच्या दोघही इव्हन पाहिजेत. आन्सर 0 येईल. कधी? एम किंवा किंवा म्हणजे ऑर. एम ऑर एन एक जरी ऑड निघाला तरी आन्सर काय येणार आहे? 0 येणार. तरी आन्सर काय येणार आहे? 0 येणार. राईट. सो तुम्हाला लक्षात ठेवायचं आपलं मेन स्टेटमेंट. ह्या 3 स्टेप सोल्युशन तर तुम्हाला पाठ करायचं आहे. कसं करायचंय? 2 नी कमी, 1 नी कमी, 2 नी कमी, 1 नी कमी, जे काय असेल ते. आणि ह्याच्यात हे पाठ करणं शक्य नाही. हे पाठ करणं शक्य नाहीये. लक्षात काय ठेवायचंय? 0 to 5 ला 2 लावायचा, 0 to 2 ला 4 लावायचा. कॉसचं पायशी वाकडं असतं, साइन आणि कॉसचं 2 पायशी वाकडं असतं. राईट. ओके. डाऊट्स लिहून घ्या. सो आपण आता काही एक्झाम्पल्स बघूया याच्यावरती. सो आपल्याला सॉल्व्ह करायचं हे उत्तर. लिमिट्स काय आहेत? पहिले लिमिट चेक करायचे. 0 to 5 आपलं स्टेटमेंट आहे 0 to 5 कॉसची वाकडं आहे. साइन आहे, मला काय फरक पडतोय? साइनला फरक पडत नाही. मग 0 to 5 ला आपण किती लिहितो? 2. 0 to 5 ला किती लिहितो आपण? 2. आणि बाकी आपला आन्सर जे काय आपण डायरेक्ट आन्सर तुम्ही लिहू शकता. आता इथे 5चं कसं करायचं असतं? 5 4 3 2 आणि ऑड असल्यामुळे 1. सो 2 का लावला? 0 to 5 साठी. आणि आतमधलं आपलं सोल्युशन सिंगल टर्म आहे. सिंगल टर्मचं सोल्युशन केलंय. झिगझॅग कमी करत जायचं ते. आणि 1 का लावला? डिग्री ऑड आहे. राईट. आता 0 to 2 कोणाशी वाकडं आहे? साइनशी पण कॉसशी पण. मग डिग्री काय आहे? साइन आहे. डिग्री काय आहे? 6. जर चुकून डिग्री ऑड असती तर आन्सर काय आलं असतं? 0. 6 असल्यामुळे उत्तर वाचलंय. 0 to 2 साठी आपण किती लावतो? 4. 0 to 2 साठी किती लावतो आपण? 4. 6चं काय होणार? 6 5 4 3 2 1 आणि इव्हन असल्यामुळे शेवटी लावायचा आहे π/2. शेवटी लावायचं आहे π/2. आता हे उत्तर तुम्ही कॅल्सिट टाका आणि सॉल्व्ह करा. हे उत्तर कॅल्सिट टाका, सॉल्व्ह करा, तुम्हाला डायरेक्ट आन्सर मिळणार आहे. सो इट्स नॉट अबाउट द फायनल आन्सर. ते तुमची अक्कल नाही, माझी अक्कल नाही, कॅल्सिटची अक्कल. आपल्याला काम काय करायचं? हे लिहिता आलं पाहिजे आपलं काम. बाकी काम कॅल्सिट. राईट. 0 to 5 लिमिट्स. 0 to 5 0 to 5 कोणाच्या वाकडं आहे? कॉस. आला कॉस. कंपल्सरी डिग्री काय पाहिजे? इव्हन पाहिजे. डिग्री काय आहे? ऑड. आनंद झाला पाहिजे. आपल्याला आनंद झाला पाहिजे. 0 to 5 आहे, आतमध्ये कॉस आहे आणि डिग्री ऑड आहे. आन्सर काय येणार आहे? 0. वाय टू सॉल्व? कॉसचं पायशी वाकडं आहे, नाही चालत ऑड. काय करू? नाही चालत. 0 to 2 साइनचं पण वाकडं आहे, कॉसचं पण चाकडं आहे. 0 to 2 आल्यावर ना ऑड डिग्री खपलीच नाही पाहिजे. मग ती साइनची असो किंवा कॉसची असो. इव्हन ऑड डिग्री दिसली की 0. आपल्याला कंपल्सरी कुठली डिग्री दिसली पाहिजे? इव्हन. करो. सो आपण किती लावणार? 4. 4 का लावणार? 0 to 2 साठी 8. 8 7 6 5 4 3 2 1
आणि इव्हन असल्यामुळे पाय बाय 2. इव्हन असल्यामुळे पाय बाय 2. So this is the solutions, different types of solution for single term numericals. आता डबल टर्म. 0 to पाय डिग्री काय आहे? 0 to पाय. 0 to पायच्या कोणाशी वाकडे आहे? कॉसशी. डिग्री 6 आहे. शिट. काढावं लागेल आन्सर. पाय मुळे 2 लिहिला. आता या दोघांचं डबल टर्मचं सोल्युशन कसं करायचं? 5 आणि 6 11, 9 7 5 3 1. 5चं एकनी कमी 4 2, 6चं एकनी कमी 5 3 1. दोघंही इव्हन असतं तर पाय बाय 2 लावलं असतं, पण हा ऑड असल्यामुळे आन्सर इथे सम. नेक्स्ट 0 to 2 पाय. 0 to 2 पाय ऑड डिग्री खपतच नाही, बट इथे इव्हन डिग्रीज आहेत. मग काय करणार आपण? पहिले लावणार 4. 4 का लावलं? 2 पाय साठी 4 लावू. चला इथे 4 आणि 2 6 4 2. 4चं एकनी कमी 3 1. 2चं एकनी कमी 1. याला काय करू शकत नाही आपण. आणि दोघंही इव्हन असल्यामुळे शेवटी लावलंय मी पाय बाय 2. शेवटी काय लावलं आपण? पाय बाय 2, पण दोघंही इव्हन होते म्हणून. लिमिट्स काय? 0 to 2 पाय. 0 to 2 पाय आल्यावर ऑड डिग्री खपत नाही. ऑड डिग्री आली, आन्सर डायरेक्टली 0. आन्सर डायरेक्टली 0. 0 to 2 पाय दोन्ही डिग्रीज काय आहेत? इव्हन आहेत. पहिले किती लावलं? 4 लावलं. का? 0 to 2 पाय साठी. करा 6 आणि 6 12 10 8 6 4 2. 6चं 5 3 1. 6चं 5 3 1. आणि शेवटी कंपल्सरी लावला मी पाय बाय 2 बिकॉज बोथ द डिग्रीज वर इव्हन. सो अशा प्रकारे बेसिक रिडक्शन फॉर सिंगल टर्म साइन, सिंगल टर्म कॉस, डबल टर्म साइन आणि कॉस, लिमिट्स 0 to पाय बाय 2, 0 to पाय आणि 0 to 2 पाय. या टाइपचे न्यूमेरिकल्स असे आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. नक्की कळलंय? एनी डाउट्स? ओके, या लिहून.